माझे कंबर फार दुखत होती. त्याच्यामुळे कंबर फार दुखत होती. मला बसता पण नाही येत होता. कंबर दुखत होती कधीपासून तरी? फार चांगले ते 5 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये 5 वर्ष झाले पर्यंत तुझी कंबर दुखत होती. कंबर दुख असं वाटत का माझी पासली मळेल आहे का काय असं मला वाटत. एवढा वाटत होता कंबरामध्ये? कंबरामध्ये मोठा बसा तुला फार त्रास असेल. बसता पण नाही येत. खाल्या तोपर्यंत उठत पण नाही येत मला. मग तुम्ही कंबर दुखते तर वजन कसं घेता खाण्याचं असतं? वजन तर नाही जास्त घेतायत मला. मग दुखत असेल. जास्ती दुःख असता मला वाटत का माझी कंबरची पासली का काय मॉडेल आहे असं मला वाटत. इकडे आली तोपर्यंत दुखत होता? तोपर्यंत दुखत होता. सोमक्यात पण आम्ही तसं शुक्रवारी गेलो तर बदलाला प्रार्थना करायला सांगले तरी पण नाही. तरी पण दुखतच होता? दुखतच होता. इकडे आली तोपर्यंत मला दुखतच होता? दुखतच होता. डोक्याला हात ठेवला तर मला असा पूर्णपणे अंगात असा घाम सरकायला मला समजला पण नाही. काही मला म्हणजे इकडे डोक्यावर हात ठेवला तुझ्या अंगाला घाम सरकायला? घाम सरकायला मला समजला पण नाही. का मला काय झालं असं मला समजत नाही. असं वाटलं तुला? चढवलं एकदम हनुमा पडून गेले नाही. खाली पडून गेले. तेव्हापासून बरं वाटलं की नातून बरं झालं की कसं? नाही असे मी पडल्या ना हात ठेवला तेव्हा खाली पडले तेव्हाच बरं झालं? तेव्हा बरं झालं मला समजलाच नाही. आता दुखत आहे का नाही? नाही आता दुखत. खरं नाही दुखत. आता तुला वाटतं की माझी फासली मोडली तरी सांगली असं वाटतं काय? कसं? हो. नाही दुखत ना? नाही दुखत. आता वजन घ्यायचं तुला तरी घ्यायसाठी म्हणजे असं वाटतं की मी वजन डॉक्टर घ्यायचं? बरं वाटतं? असं वाटतं का नाही? 5 वर्ष झाली मला एक माझी नवऱ्याने मला पडून दिला तेव्हापासून माझी कंबरच राहिली. मला समजत नाही. असं मला वाटत होतं पण आता मला बरं वाटलं. आज बरं वाटलं. आज खुशीचा दिवस आहे बरं काय? परमेश्वर तुझ्या कमराची जी फासली मोडी ती साधवून दिली तुला बरं परमेश्वराने केलेलं आहे. देवाला जोरात टाळ्या